सारखी काळजी करणारी माणसं आणि त्यांचं मानसशास्त्र. आपल्या सभोवतालच्या अनेक व्यक्तींना तुम्ही पाहिलं असेल, ज्या सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची काळजी करत असतात. काहीतरी वाईट होईल, हे योग्य नाही, पुढे काय होईल, या आणि अशा प्रकारच्या सतत चालणाऱ्या विचारांनी त्यांचं मन व्यापलेलं असतं. अशा प्रकारची मानसिक अवस्था ही केवळ चिंता, अँक्झायटी किंवा काळजी, वरी या मर्यादेपर्यंत मर्यादित नसते, तर त्याच्या खोलवर मानसशास्त्रीय अभ्यास गरजेचा असतो. ही काळजी फारच तीव्र असेल तर ती जनरलाइज अँक्झायटी डिसऑर्डर GAD या मानसिक स्थितीत परावर्तित होऊ शकते. पण तीव्रतेपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही सतत काळजी करणारी वृत्ती आपल्या विचारसरणी, भावना, निर्णय क्षमता आणि नात्यांवर कसा परिणाम करते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. काळजी म्हणजे नेमकं काय? काळजी ही भविष्यकाळातील एखाद्या अज्ञात, त्रासदायक किंवा धोकादायक गोष्टीची पूर्वकल्पना असते. ती प्रत्यक्षात काही घडलं आहे म्हणून नसते, तर काही वाईट होऊ शकतं या विचारावर आधारित असते. काळजी हे एक कॉग्निटिव्ह प्रोसेस म्हणजे विचारात्मक प्रक्रिया आहे, ज्यात मन एका विशिष्ट समस्येभोवती सतत फेर धरत राहतं. हे फेर धरणं रिमिनेशन, चिंता आणि नैराश्य या दोन्ही मानसिक स्थितींना पोचतं. सारखी काळजी करणाऱ्या माणसांची लक्षणं: भविष्यात अतिकाळजी, पुढे काय होईल याचा सतत विचार करणं, सुरक्षा घेण्याची अतिगरज, काहीही सुरू करण्याआधी अनेक वेळा सल्ला घेणं, शंका विचारणं, संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवायची गरज, अनपेक्षित गोष्टींचा तिरस्कार, नकारात्मक विचारांचा कल, सगळं वाईटच होईल असं गृहीत धरणं. शारीरिक लक्षणं: झोप न लागणं, घाम येणं, थकवा, डोकं दुखणं. भावनिक अस्थिरता: लहान गोष्टींवरून रडणं किंवा चिडचिड करणं. निर्णय घेण्याची भीती: योग्य पर्याय निवडला नसेल तर त्या विचाराने गोंधळ होणं. मानसशास्त्रानुसार काळजी मागचं कारण: अनुभव आणि बालपणीचा प्रभाव. बालपणात जर एखाद्या व्यक्तीला अनिश्चितता, टेन्शन, असुरक्षितता यांचं वातावरण मिळालं असेल तर अशा व्यक्ती मोठेपणीही जास्त काळजी करणाऱ्या बनतात. उदाहरणार्थ, ज्यांच्या पालकांनी फारच नियंत्रण ठेवलं असेल, सतत चुका दाखवल्या असतील, त्यांनी योग्य वागण्याचा अति आग्रह असेल, अशा व्यक्तींमध्ये भीती आणि काळजी खोलवर रुजते. जिनेटिक कारणं, जेनेटिक फॅक्टर्स. काही अभ्यास असं दर्शवतात की GAD किंवा सतत काळजी करण्याची प्रवृत्ती ही अनुवंशिक असू शकते. व्यक्तीचं न्यूरोटिसिझम नावाचा व्यक्तिमत्वाचा गुण या सवयीशी संबंधित आहे. हे व्यक्ती नेहमीच अस्वस्थ, असंतुलित असतात. मूल्य व्यवस्था आणि परिपक्वता. काही व्यक्तींना आयुष्यात अत्यंत परिपूर्ण, परफेक्शनिस्ट असण्याची गरज वाटते. त्यांना वाटतं की प्रत्येक गोष्ट त्यांच्या नियंत्रणात असायला हवी. अशा व्यक्ती सतत काळजीत असतात की जर त्यांनी काही गमावलं किंवा चुका केल्या तर त्यांना ते क्षमा न मिळणं किंवा अपयशी ठरणं सहन होणार नाही. प्रेरणा, मोटिवेशन म्हणून काळजी. काही मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की काही व्यक्तींना वाटतं की काळजी करणं म्हणजे आपण जबाबदार आहोत, सजग आहोत. त्यामुळे ही सवय त्यांच्या प्रेरणा प्रणालीचा भाग बनते. पण ही काळजी बरोबर सजगता अशी चुकीची समीकरणं त्यांच्या मनात खोलवर बसलेली असतात. संशोधन काय सांगतं? बॉर्कोवेग्स अवॉइडन्स थेअरी ऑफ वरी 1994. बॉर्कोवेग यांच्या सिद्धांतानुसार काळजी करणं ही एक प्रकारची टाळाटाळ करणारी मानसिक युक्ती आहे. म्हणजे एखाद्या मनाला भावनिक किंवा शारीरिक वेदना होण्याआधीच विचारांच्या माध्यमातून त्या टाळण्याचा प्रयत्न होतो. इनटॉलरन्स ऑफ अनसर्टेनली, डुगस एट ऑल 1998. या सिद्धांतानुसार जे लोक भविष्याबाबत अनिश्चिततेला सहन करू शकत नाहीत तेच जास्त काळजी करतात. त्यांना वाटतं की कुठलीही अनिश्चित गोष्ट ही धोकादायक असते, त्यामुळे त्याविषयी सतत विचार करणं गरजेचं आहे. कॉग्निटिव्ह बिहेवियरल मॉडेल ऑफ अँक्झायटी, क्लर्क अँड बेक. या मॉडेलनुसार व्यक्तीच्या मूलभूत विश्वासांमध्ये कोर बिलीफ्स, नकारात्मकता असते. उदाहरणार्थ, मी असुरक्षित आहे, मी असमर्थ आहे. या विश्वासांमुळे ती व्यक्ती भविष्याबाबत सतत काळजी करत राहते. सतत काळजी करण्याचे दुष्परिणाम: मानसिक थकवा आणि चिंता विकार. सतत मन चालू असणं हे मानसिक थकवा निर्माण करतं. त्यामुळे बर्नआउट, इरिटेबिलिटी आणि एकाग्रतेचा अभाव होतो. झोपेचा अभाव आणि शारीरिक समस्या. काळजीमुळे झोपेचं चक्र बिघडतं. त्यामुळे शरीरातील इम्युनिटी कमी होते. ॲसिडिटी, हाय ब्लड प्रेशर, डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सुरुवात होते. संबंधांवर परिणाम. अशा व्यक्ती सतत त्रासदायक विचार करत असल्यामुळे इतरांना त्यांच्याबरोबर राहणं कठीण जातं. हे नात्यांमध्ये अंतर निर्माण करतं. निर्णय क्षमता कमी होणे. जास्त विचार केल्याने व्यक्ती निर्णय घेण्यास विलंब करते. कधीकधी गरजेचे निर्णयही चुकतात. हे थांबवण्यासाठी काय करता येईल?
माइंडफुलनेस आणि ध्यान. वर्तमान क्षणात राहण्याचा सराव केल्याने भविष्यात काय होईल या काळजीच्या लाटांवर ब्रेक लावता येतो. माइंडफुलनेस बेस्ड कॉग्निटिव्ह थेरपी MBCT यामुळे उपयोगी ठरते. CBT कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. विचारांच्या पद्धती ओळखून त्या बदलणं ही CBTची मूलभूत कल्पना आहे. आपण असुरक्षित आहोत, सगळं बिघडेल यासारख्या विचारांमागचं अपयश ओळखून त्याचा त्रास कमी करता येतो. एक्सपोजर थेरपी अनसर्टनली सहन करण्याचा सराव. हळूहळू अनिश्चिततेला सामोरे जाण्याचा सराव केल्याने व्यक्तीचा स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि काळजी कमी होते. ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी ACT. काही गोष्टी आपल्या हातात नाहीत हे स्वीकारून काळजीपासून सुटका करून घेणं आणि आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करणं हे या थेरपीचं उद्दिष्ट असतं. काळजी मागचं सकारात्मक मानसशास्त्र. काळजी ही पूर्णपणे वाईट नसते. काही प्रमाणात काळजी ही आपण जबाबदार, विवेकी आणि सहानुभूतीशील व्यक्ती आहोत याचं निदर्शक असते. पण जेव्हा ही काळजी अति होते तेव्हा ती आरोग्यास अपायकारक ठरते. डॅनियल गोलमन यांच्या इमोशनल इंटेलिजन्स या संकल्पनेनुसार भावनिक जागरूकता हे काळजीवर नियंत्रण मिळवण्याचं पहिलं पाऊल आहे. स्वतःच्या भावना ओळखणं, त्यांचा स्रोत शोधणं आणि त्या नियंत्रित करणं हेच बळ देतं. काळजी करणाऱ्या व्यक्तींना समजून घ्या. सारखी काळजी करणारी माणसं नकारात्मक किंवा दुःखद व्यक्तिमत्व म्हणून समाजात अनेकदा नाकारली जातात. पण त्यांच्या चिंतेमागे अनेकदा खोल मानसिक भावना, अनुभव आणि असुरक्षितता लपलेली असते. त्यांना नाकारण्यापेक्षा त्यांचं ऐकून घेणं, त्यांना थोडी स्थिरता देणं आणि गरज भासल्यास व्यावसायिक मदतीकडे जाण्याचं सुचवणं हे अधिक उपयुक्त ठरू शकतं. सतत काळजी करणं ही मानसिक थकव्याची एक अवस्था असते. ही व्यक्ती फार वेळा अतिविचार करणारी, अति जबाबदारी स्वीकारणारी असते. त्यांच्या मनात नेहमी भीती, असुरक्षितता आणि भविष्याबद्दल गोंधळ असतो. त्यांच्यासाठी योग्य मानसोपचार, स्वतःची जागरूकता आणि आजच्या क्षणात जगण्याचा सराव हे काळजीचं जाळं तोडण्यासाठी प्रभावी ठरतात. सारखी काळजी करणारी माणसं ही संवेदनशील, विचारशील आणि जबाबदारीने जगणारी असतात. त्यांच्या विचारांच्या खोलीला समजून घेणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि समाजातील समतोलासाठी दोघांसाठीही अत्यंत आवश्यक आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.